कालच मोदी सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केलं. म्हणजे नवीन शिक्षण कायदा अस्तित्वात आलेला आहे. या कायद्यामध्ये विशिष्ट अशा महत्त्वाच्या शिफारसी या कायद्याद्वारे केल्या गेलेल्या आहेत. याला मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळालेली आहे. आणि या कायद्यामुळे विशेषतः जी पूर्वीची जी व्यवस्था होती शिक्षणातली त्याच्यामध्ये आमूलाग्र अशा स्वरूपाचे बदल होत आहेत. याच्याविषयी सविस्तर माहिती आपण साधारणपणे सर्वची सर्व माहिती न पाहता आपली जी शाळा आहे 1ली ते 12वीपर्यंत याच्यामध्ये कसा बदल झाला याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला ते पटकन तुमच्या लक्षामध्ये यावं याच्यासाठी मी ते बनवलेलं आहे. नवीन शिक्षण धोरण म्हणजे काय केलं तर नवीन जी शिक्षण प्रणाली आहे ती म्हणजे परराष्ट्राच्या ज्या शिक्षण प्रणाली आहे त्यांच्या धर्तीवरती आपल्या देशाची शिक्षण प्रणाली असावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होती. आणि तुम्हाला माहीत असेल की 2014मध्ये मोदी सरकारचा जो भारतीय जनता पक्षाचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा हा एक मुद्दा होता की नवीन शैक्षणिक धोरण. तर ते आज म्हणजे मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन त्या समितीने नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी दिलेली आहे. आणि रमेश पोखरियाल जे मानव संसाधन मंत्री होते जे की आता शिक्षण मंत्री म्हणून ओळखले जातील म्हणजेच मानव संसाधन मंत्री हे मंत्रिपद सध्या खालसा केलं जाणार आहे. आणि त्याच खालसा म्हणजे त्याच्यामध्ये बदल केला जाणार आहे आणि त्यामध्ये शिक्षण मंत्रालय नावाचं एक मंत्रालय स्थापन केलं जाणार आहे. विशेषतः 12वीपर्यंत काय काय बदल झाले ते आपण यामध्ये पाहणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 ऑक्टोबर 2015 रोजी पूर्व सचिव TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. म्हणजे 2015मध्येच मोदी सरकारने एक समिती स्थापन केली होती जी पूर्वीचे पूर्व सचिव होते TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि याच्यामध्ये 5 सदस्य होते. आणि या समितीने अहवाल 2017च्या आसपास सरकारला सादर केला. आणि त्यानंतर 24 जून 2017 रोजी के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. यामध्ये देखील 9 सदस्य होते आणि यांनी एक नवीन शैक्षणिक धोरणाचा एक आराखडा बनवण्याचं काम या समितीने केलं. 34 वर्षानंतर नवीन बदल म्हणजे हा जो बदल केला गेलेला आहे शैक्षणिक धोरणामध्ये साधारण 34 वर्षानंतर केला गेलेला आहे. पूर्वीचं जे मानव संसाधन मंत्री म्हणून आपण ज्यांना ओळखलं जातो आता ते शिक्षण मंत्री म्हणून ओळखलं जाईल. जे पूर्वीचे जे मानव संसाधन खातं होतं मंत्रीचं ते शिक्षण मंत्री खातं म्हणून ओळखलं जाईल. 1985पर्यंत याचे नाव शिक्षण मंत्रालय असेच होते. पण राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये याचं मंत्रालयाचं नाव बदलून 1986मध्ये मानव संसाधन मंत्रालय केलं. पण विशेषतः काही लोकांचा मानव हा संसाधन नाही याच्यावरती आक्षेप होता म्हणूनच याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. 1999मध्ये नरसिंह राव यांनी सुद्धा थोडासा बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला पण तो इतका आमूलाग्र स्वरूपाचा नव्हता. महत्त्वपूर्ण बदल पूर्वीचा 10+2 हा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि आता 5+3+3+4 असा बदल करण्यात आलेला आहे. आता हा बदल कसा म्हणजे की 5 कुठपासून कुठपर्यंत राहायचे तर 3 कुठपासून याच्याविषयी सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत. पहिले 5 वर्ष शिक्षणाची यामध्ये प्री प्रायमरी म्हणजे तुमचा मुलगा किंवा एखादा विद्यार्थी शाळेत येण्या अगोदरची 3 वर्ष त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. 3 वर्षानंतर विद्यार्थी शाळेत जाईल 3 वर्ष त्याच्यामध्ये असतील आणि त्याच्यानंतर 1ली आणि 2री हे 2 वर्ग त्याच्यामध्ये समाविष्ट असून अशी पहिली 5 वर्षाचा टप्पा असेल. हे शिक्षण साधारणतः मातृभाषेमधूनच दिलं जाईल. इंग्रजी भाषा देखील यामध्ये असेल पण ती एक विषय म्हणून शिकवला जाईल. भाषेच्या माध्यमातून शिकवलं जाणार नाही किंवा इंग्रजीची सक्ती करता येणार नाही.
प्रत्येकाची जी प्रादेशिक भाषा असेल, मातृभाषा असेल, त्याच्यातून ते शिक्षण दिलं जाईल. यामध्ये प्रामुख्याने खेळ आणि इतर गोष्टीवरती लक्ष केंद्रित जाईल. पहिली जी 5 वर्ष असतील दुसरीपर्यंत, साधारणपणे प्री प्रायमरीची 3 वर्ष आणि पहिली दुसरी हे 2 वर्ग, याच्यामध्ये खेळ कूद, इतर गोष्टी सांगणे, गाणे वगैरे अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये शिकवल्या जातील. नंतर आहे पुढची 3 वर्ष. याच्यामध्ये काय येतं तर याच्यामध्ये 3री, 4थी आणि 5वी हे वर्ग समाविष्ट आहे पुढील 3 वर्षांमध्ये. यामध्ये गणित, विज्ञान, कला आणि सामाजिक शास्त्र हे विषय शिकवले जातील. साधारणपणे 3रीपर्यंत विद्यार्थ्याला वाचन आलं पाहिजे, वाचन लिखाण या गोष्टी आल्या पाहिजे अशी व्यवस्था केलेली आहे. 3री ते 5वीपर्यंत शिक्षण देखील मातृभाषेतूनच असेल. इंग्रजी विषय म्हणून शिकवला जाईल, असे विषय त्यामध्ये शिकवले जातील. मिडल स्टेज म्हणजे पुढची 3 वर्ष. आतापर्यंत आपण काय 5, 3, आता ही पुढची 3, हे 6वी, 7वी आणि 8वी यांचा समावेश याच्यामध्ये असेल. म्हणजे 3 वर्ग याच्यामध्ये असतील, 6वी, 7वी आणि 8वी. यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जाईल हा निश्चित स्वरूपाचा असेल. याच्यामध्ये इंग्रजी माध्यमातून देखील शिकवता येईल, मातृभाषेतून देखील शिकता येईल. तुम्हाला पेपर तुमच्या मातृभाषेतून, एक राष्ट्रीय जर तुम्ही NCERTचा सिलेबस असेल तर हिंदी किंवा इंग्रजी या 2 भाषेमधून तुम्हाला पेपर देता येतील, त्याच्यामधून तो शिकता येईल. इथं तुम्हाला इंग्रजी माध्यमसुद्धा घेता येईल. विशेषतः म्हणजे याच्यामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्याला एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. म्हणजे इयत्ता 6वीपासून कम्प्युटर कोडिंग शिकवलं जाईल. विद्यार्थ्याला कम्प्युटरचं ज्ञान येण्यासाठी कम्प्युटर कोडिंग हे 6वीच्या वर्गापासून शिकवायला सुरुवात केलं जाईल. याच्यासाठी विशिष्ट असा सर्टिफिकेट नावाचे कोर्स देखील त्याच्यामध्ये चालू केले जातील. 6वीचे विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप देखील करू शकतील. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तो एखाद्या पेंटरच्या हाताखाली इंटर्नशिप याच वर्गापासून करता येईल. एखादा कार्पेंटर असेल, सुतारकाम करण्यात त्याला रस असेल तर तो सुताराच्या हाताखाली इंटर्नशिप करू शकेल. म्हणजे इयत्ता 6वीपासूनच इंटर्नशिप करण्यासाठी सरकारने आता परमिशन दिलेली आहे. पुढची 4 वर्ष याच्यामध्ये 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे वर्ग समाविष्ट असेल. पण याच्यामध्ये सेमिस्टर सिस्टीम असेल. म्हणजे दर 6 महिन्याला परीक्षा असेल, जी आपण ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला जो आता सेमिस्टर पॅटर्न आलेला आहे त्याच पॅटर्नच्या धर्तीवरती खालचाही सिलेबस बनवलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की जे UGCच्या अंडर जे अंडर ग्रॅज्युएट असेल, ग्रॅज्युएशन असेल, हे जे कोर्सेस आहेत याच्यामध्ये सुद्धा ह्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आलेली आहे. ही क्रेडिट बँक असेल तशा पद्धतीचं हे बनवलेलं आहे. सेमिस्टर असेल 6 महिन्याला, म्हणजे या 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर होतील. कोणतीही विशेषतः म्हणजे याच्यात महत्त्वपूर्ण असा बदल आहे की कोणतीही शाखा नसेल. म्हणजे आपण जसं आता 11वीला गेल्यानंतर आर्ट्स फॅकल्टी आहे, सायन्स फॅकल्टी आहे, कॉमर्स फॅकल्टी आहे आणि या सर्व फॅकल्टीच्या अंतर्गत समजा मग एखादा सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याने सायन्सचेच सब्जेक्ट घ्यायचे आणि पुढं चालायचं असतं. एखादा कॉमर्सचा असेल तर त्याने कॉमर्सचेच घ्यायचे. एखादा विद्यार्थी आर्ट्सचा आहे त्याने आर्ट्सचेच सब्जेक्ट घ्यायचे. पण नवीन याच्यानुसार एखादा विद्यार्थी आर्ट्सचे 2 सब्जेक्ट घेऊ शकतो, कॉमर्सचे 2 घेऊ शकतो, सायन्सचे 2 घेऊ शकतो. एखाद्याला फिजिक्स आवडत असेल आर्ट्सच्या विद्यार्थ्याला तो फिजिक्स घेऊ शकतो सायन्सचा. एखादा सायन्सचा विद्यार्थी त्याला फिजिक्स आवडत नसेल तर तो एखादा पॉलिटिक्स सायन्स घेऊ शकतो आर्ट्सचा. कॉमर्सचा एखादा अकाउंटिंग घेऊ शकतो, एखादा पॉलिटिक्स सायन्स घेऊ शकतो, एखादा सोशियोलॉजी घेऊ शकतो. म्हणजे कोणताही विषय कोणताही विद्यार्थी घेऊ शकतो. स्ट्रीम नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसणार आहे, कोणतीही शाखा इथून पुढे असणार नाही. कोणतेही विषय विद्यार्थ्याला घेता येतील. याच काळात परकीय भाषा शिकण्यासाठी विविध कोर्सेस सुद्धा उपलब्ध करून दिले
जातील. 10वी आणि बोर्डाचे महत्त्व कमी केले जातील किंवा तिथं ऑनलाईन पेपरसुद्धा येण्याची शक्यता आहे, त्यांचं महत्त्व कमी केलं जाईल. आता मूल्यांकन कसं केलं जाईल तर याच्यासाठी एक क्रेडिट बँक असेल, इतकी क्रेडिट मिळवणं महत्त्वपूर्ण असेल. आणि एक रिपोर्ट कार्ड असेल, तो 360 डिग्री सेल्सिअसचा असेल. म्हणजे त्या कार्डवरती तुम्ही मिळवलेले क्रेडिट, त्याच्यामध्ये संपूर्ण 12वीपर्यंतची क्रेडिट त्याच्यामध्ये समाविष्ट असेल असं एक क्रेडिट कार्ड, रिपोर्ट कार्ड त्या विद्यार्थ्याला दिलं जाईल. स्वतः विद्यार्थी, शिक्षक आणि सहअध्यायी करणार मूल्यांकन. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की एखाद्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करायचं असेल तर तो विषय शिक्षकच त्याचं मूल्यांकन करत असे. पण आता नवीन नियमानुसार जो तुमचा रिपोर्ट कार्ड असेल त्याच्यामध्ये 3 कॉलम असतील. पहिल्या कॉलममध्ये शिक्षक तुमचं मूल्यांकन करतील, दुसऱ्या कॉलममध्ये ज्याचं रिपोर्ट कार्ड आहे तो स्वतः विद्यार्थी स्वतःचं मूल्यांकन करेल असं एक त्याच्यामध्ये असेल. आणि तिसरा कॉलम असेल तर त्याच्यासोबत शिकणारा इतर सहअध्यायी, त्याच्याच वर्गात राहणारा, त्याच्याच वर्गात शिकणारा एखादा विद्यार्थी, तो त्या विद्यार्थ्याचं ॲनालिसिस करेल, त्याचं रिपोर्ट कार्डमध्ये तो सुद्धा त्या विद्यार्थ्याचं काय करेल, मूल्यांकन करेल. असे म्हणजे 3 लोक याचं मूल्यांकन करू शकणार आहे. अशी एक 300 डिग्री सेल्सिअसच्या 360 म्हणजे वर्तुळाकार अशा स्वरूपाची मूल्यांकन व्यवस्था यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आहे कॉलेज ॲडमिशनला जाण्यासाठी. नंतर तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर याच्यामध्ये कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट असेल. काय असेल, कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट. कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कमी क्रेडिट मिळाले असतील पण त्याला जर कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर तो त्या टेस्टच्याद्वारे जास्त मार्क मिळवून तो प्रवेश मिळवू शकतो. त्याच्यानंतर येतं की अंडर ग्रॅज्युएटमध्ये. आता अंडर ग्रॅज्युएट म्हणजे साधारण आपण विचार केला तर BA, BSc आणि BCom. याच्यामध्ये सुद्धा काय झालं आहे, इथे सुद्धा चॉईस ब्रेड क्रेडिट सिस्टीम आलेली आहे. इथे सुद्धा कोणताही विद्यार्थी कोणतेही विषय घेऊ शकतो आणि हा कोर्स 3 इयरचा असेल. जर नोकरीसाठी असेल तर 3 इयरचा. जर तुम्हाला रिसर्च करायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र 4 इयरचा असेल आणि 1 वर्षाचा त्याच्यामध्ये PG कोर्स असेल करायचा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि त्याच्याही पुढं जर तुम्हाला PhD करता येईल त्याच्यासाठी 4 वर्ष पुढं PhD साठी असेल. म्हणजे रिसर्चसाठी मात्र BA PhD असेल. MPhil मात्र आता नसेल, MPhil आता असणार नाही. पण रिसर्चसाठी जर तुम्ही शिकत असाल, साधारणपणे तुम्हाला जर रिसर्चसाठी शिकत असाल आणि तुम्ही जर BA BSc करत असाल रिसर्चसाठी तर मात्र याच्यासाठी तुम्हाला 4 वर्ष द्यावं लागतील. आणि जर नोकरीसाठी करत असाल तर मात्र 3 इयर. अशी व्यवस्था यामध्ये असणार आहे. 25 विद्यार्थ्यामागे 1 असा रेशो असणार आहे. धन्यवाद. अशा पद्धतीची व्यवस्था असेल. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.